तांदळाची खिचडी. त्यासाठी घेतलेला आहे फ्लावर आणि बटाटा चिरून इथे पाण्यात भिजत टाकलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे वाटाणा, त्यानंतर घेतलेले आहे शेंगदाणे, आलं लसणाची पेस्ट, कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हा घेतलेला आहे टमॅटो चिरून, कढीपत्ता आणि तेजपत्ता आणि मिरची आणि दालचिनी घेतलेली. आता आपलं कुकर तापलेलं आहे. आपण घेत आहोत तेल टाकून. तर तेल तापलेलं आहे. मोहरी आपण टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली होऊ शकता. मग टाकत आहोत जिरे, त्यानंतर टाकत आहोत हे आलं लसूणची पेस्ट, त्याच्यानंतर टाकत आहोत कढीपत्ता, तमालपत्र, त्याच्यानंतर टाकत आहोत कांदा. कांद्यामध्येच मी टाकत आहे ते शेंगदाणे. आता हे टाकत आहे हिंग. त्याच्यानंतर आपण टाकून कांदा मस्त फ्राय झाला. त्याच्यानंतर इथे पाहू शकता आपण टाकून घेत आहोत टमॅटो पण आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता टमॅटो छान फ्राय झाला. त्याच्यानंतर हा बटाटा मी टाकून घेत आहे. आपण मस्त फ्राय करून घेत आहोत. त्याच्यानंतर टाकून घेत आहे बटाटा आणि फ्लावर. त्याच्यानंतर मी इथे टाकून घेत आहे कोथिंबीर. आता टाकत आहोत आपण हळद, लाल तिखट, एक चमचा मसाला. त्याच्यानंतर इथे पाहू शकता हा मी खानदेशी खिचडी मसाला टाकत आहे. इथे पाहू शकता हा मसाला टाकत आहे. मिक्स करून आता धुवून घेतलेले तांदूळ पण टाकत आहे. त्यातच टाकत आहे मी चवीप्रमाणे मीठ. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर टाकत आहे आणि आता कुकरचं झाकण लावून शिट्ट्या होण्यासाठी ठेवत आहे. चला आता आपण कुकर उघडून पाहूयात आपली खिचडी कशी झालेली आहे. पाहू शकता, वाव, मस्त अशी खिचडी झालेली आहे. त्यानंतर आपण अशी ताटात घेऊया. पाहू शकता खिचडी खूपच छान झालेली आहे. इथे पहा मस्त तूप. आणि या चला आता खिचडी खायला. कशी झाली लाईक कमेंट शेअर करून सांगा. धन्यवाद.